आता हा सेक्शन 76 काय आहे, ह्याचं हेडिंग काय आहे? टॅक्स कलेक्ट केला पण तो गव्हर्नमेंटला पे नाही केला. आता असं करता येऊ शकतं का की जो टॅक्स कलेक्ट करण्याजोगा नाही आहे, म्हणजे जसं समजा जर टॅक्सेबल एखादा प्रोडक्ट टॅक्सेबल नाही आहे, टॅक्सेबलच नाही समजा, आणि टॅक्स कलेक्ट केला, आणि दुसरं समजा 12% टॅक्स असेल आणि 18% कलेक्ट केला आणि 12%च पे केला. एक्झाम सप्लाय त्याच्यावरती समजा असाच 12% टॅक्स कलेक्ट केला, 18% टॅक्स कलेक्ट केला आणि तो भरला नाही, तर हे लिगली योग्य आहे का? एक सेक्शन आहे 32 टॅक्स इनवॉइसमधला हा 32, यात हे दिलं आहे पर्सन हु इज नॉट रजिस्टर्ड पर्सन शॅल नॉट कलेक्ट इन रिस्पेक्ट ऑफ एनी सप्लाय ऑफ गुड्स. जो अनरजिस्टर्ड पर्सन असतो तो टॅक्स कलेक्ट करू शकतच नाही, आणि जो रजिस्टर्ड पर्सन असतो नो रजिस्टर्ड पर्सन शॅल कलेक्ट टॅक्स एक्सेप्ट काय म्हटलं आहे, रजिस्टर्ड पर्सन टॅक्स कलेक्ट करू शकतो पण तरतुदीनुसार, नियमांनुसार. या तरतुदी आहे जे नियम आहेत, म्हणजे जर तरतूद सांगते की इनवॉइस बनवायचा आहे, इनवॉइसवरती टॅक्स रेकॉर्ड करायचा आहे आणि तो टॅक्स कलेक्ट करून गव्हर्नमेंटकडे, पण तो नोटिफाईड रेट आहे तेवढाच तो कलेक्ट करायचा आहे. पण केव्हा केव्हा कसं होतं की रेट कमी होतो, 18चा 12 झाला, 28चा 18 झाला, आणि लक्षात नाही आलं टॅक्सपेअरच्या, तो आपल्या जुन्याच रेटप्रमाणे टॅक्स कलेक्ट करतो. ह्या केसमध्ये काय करायला पाहिजे? समजा एक्स्ट्रा टॅक्स कलेक्ट केला गेला जो कायद्यानुसार कलेक्ट करणं चुकीचं होतं. असं होऊ शकतं ना, पण मुद्दामून नाही करत आहे. रेट रिवाईज झाला आहे हे काय व्यापाराला माहिती नाही, त्याला कोणतरी त्याचा लिगल ॲडवायझर सांगेल की तो कोणाला तरी विचारेल तेव्हा कळणार, आणि हिरोजर तर होत नसतं. पण जेव्हा कधी हे लक्षात आलं की अरे कलेक्ट केलेला टॅक्स हा पूर्वी 18% होता तो का 12% आहे, आणि एखादं प्रोडक्ट जे पूर्वी टॅक्सेबल होतं ते आता एक्झम झालं आहे, अशामध्ये काय होईल, तो टॅक्स कलेक्ट केला जाईल, आणि तो टॅक्स त्यांनी कलेक्ट केला आणि रिटर्न फाईल करताना त्याला कळलं अरे हा तुम्ही टॅक्स जो कलेक्ट केला आहे कायदा बदलला आहे, तुमचे प्रोडक्ट एक्झम झालं आहे, आणि त्याने टॅक्स नाही भरला तो, कारण तो भरण्यासाठी आता गरज नाही आहे कायद्याप्रमाणे, पण कलेक्ट करणं पण चुकीचं होतं. हा काय म्हणतोय, हा सेक्शन काय म्हणतोय बघा की टॅक्स कलेक्टेड बट नॉट पेड टू गव्हर्नमेंट, टॅक्स कलेक्टेड बट नॉट पेड टू गव्हर्नमेंट नॉटविथस्टँडिंग एनिथिंग टू द कॉन्ट्ररी कंटेंट इन एनी अदर ऑर्डर or direction of any appellate authority, appellate tribunal, court, or in any order, any other provisions of this act or the rules made thereunder. आता मी वाचलं ना, त्याप्रमाणे कुठे काही म्हटलेलं असो, कुठे काही म्हटलेलं असो, किंवा और एनी अदर लॉ फॉर द टाईम, दुसऱ्या कुठल्याही कायद्यात कुठे काही म्हटलेलं असो, कुठल्याही ऑथॉरिटीनी कोर्टनी काही म्हटलेलं असो, हा सगळ्याला ओव्हरराईड करणारा सेक्शन आहे. every person who has collected from any other person any amount as representing the tax under this act, या कायद्याप्रमाणे जर त्यांनी टॅक्स कुठला कलेक्ट केला आहे, हॅज नॉट पेड द सेड अमाऊंट टू द गव्हर्नमेंट, आणि त्याने ती अमाऊंट गव्हर्नमेंटला पे नाही केली, त्वरित शॅल फोर्थविथ पे द सेड अमाऊंट टू द गव्हर्नमेंट इरेस्पेक्टिव्ह ऑफ वेदर. आता जर त्याला तुम्ही विचारायला जाल तू टॅक्स काय नाही भरला, पण 12%च पेबल होता, मी 18 का भरू, पण तू कलेक्ट केलं ना 18. म्हणजे एखाद्या ऑडिटमध्ये, इन्स्पेक्शनमध्ये जर हे फिगर झालं की एखाद्याने टॅक्स भरलेला नाही आहे, तो काही तुम्हाला सांगायला येणार ना डिपार्टमेंटला की मी कलेक्ट केले 18% आणि मी 12%च भरलेत, हे सांगायला येणार नाही. म्हणजे जर कुठे फिगर झालं किंवा कुठल्या इन्स्पेक्शनमध्ये, इन्क्वायरीमध्ये कुठे ही गोष्ट जर कळली की त्याने एक्स्ट्रा टॅक्स कलेक्ट केला, एक्स्ट्रा टॅक्स कलेक्ट केला आहे, त्वरित त्यांनी भरावा, इरिस्पेक्टिव्ह ऑफ वेदर द सप्लाय इन रिस्पेक्ट ऑफ विच सच अमाऊंट वॉज कलेक्टेड आर टॅक्सेबल ऑर नॉट. त्यांनी जी कलेक्ट केलेली अमाऊंट आहे त्याचं जे गुड्स असतील, सर्व्हिसेस असतील त्यावर त्यांनी टॅक्स कलेक्ट केला आहे, तर ते सर्व्हिस किंवा गुड टॅक्सेबल असो अगर नसो, तो टॅक्स त्याला त्वरित भरायचा आहे.
त्याच्याकडनं कशी वसुली होईल त्या टॅक्सची, पहिले त्या शोकात पाठवायची. वेअर एनी अमाऊंट इज रिक्वायर्ड टू बी पेड टू द गव्हर्नमेंट, ते अमाऊंट भरण्याची गरज आहे 76(1) प्रमाणे आणि त्यांनी भरलेली नाही आहे. द प्रॉपर ऑफिसर मे सर्व ऑन द पर्सन लायबल टू पे सच अमाऊंट अ नोटीस रिक्वायरिंग हिम टू शो कॉज ॲज टू व्हाय द सेड अमाऊंट ॲज स्पेसिफाईड इन द नोटीस शुड नॉट बी पेड बाय हिम टू द गव्हर्नमेंट आणि व्हाय पेनल्टी इक्विव्हॅलंट टू द अमाऊंट स्पेसिफाईड इन द नोटीस शुड नॉट बी इम्पोज ऑन हिम अंडर द प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट. म्हणजे त्यांनी तेवढा टॅक्स भरला पाहिजे आणि तेवढी त्याला पेनल्टी का लावू नये याबद्दल त्याला कारण दाखवा नोटीस पाठवलेलं आहे. त्यानंतर पुढे आता हे किती काळात करायचं, हे टाईम लिमिट दिलं आहे का इकडे? आत्तापर्यंत आपण जेवढं वाचलं आहे तर टाईम लिमिट पुढे आलं आहे का की हे 3 वर्षामध्ये करा, 5 वर्षामध्ये करा, असं काय टाईम लिमिट आता तरी वाटण्यात आलेलं नाही आहे. द प्रॉपर ऑफिसर शॅल आफ्टर कन्सिडरिंग द रिप्रेझेंटेशन, ज्याला शोकाज जाते त्याला काय असतं, आपण बिंग हर्ड असतं ना, तो येऊन आपली बाजू मांडेल. पण त्यांनी आपली बाजू मांडल्यानंतर द प्रॉपर ऑफिसर शॅल आफ्टर कन्सिडरिंग द रिप्रेझेंटेशन इफ एनी मेड बाय द पर्सन ऑन हुम द नोटीस इज सर्व, याला नोटीस बजावली आहे. सबसेक्शन 1 मध्ये डिटरमाइन द अमाऊंट ड्यू, म्हणजे सगळ्या विचारात घेऊन डिटरमाइन द अमाऊंट ड्यू फ्रॉम सच पर्सन अँड देअर अपॉन सच पर्सन शॅल पे द अमाऊंट सो डिटरमाइन. त्याला किती पेनल्टी, इंटरेस्ट, टॅक्स पेमेंट, इंटरेस्ट लावायचा हे विचारात घेऊन त्याप्रमाणे काय होईल, ती अमाऊंट ठरवली जाईल, ती रक्कम निश्चित केली जाईल, निश्चित करेल. आता कुठली अमाऊंट गव्हर्नमेंटला देय असते त्यावर इंटरेस्ट गव्हर्नमेंट घेतच, इंटरेस्ट देणं असतंच. द पर्सन रेफर टू इन सेक्शन 1 शॅल इन ॲडिशन टू द पेइंग द अमाऊंट रेफर टू इन सबसेक्शन 1(3) ऑल्सो बी लायबल टू पे इंटरेस्ट अंडर सेक्शन 50 फ्रॉम द डेट सच अमाऊंट वॉज कलेक्टेड, जेव्हा अमाऊंट ती कलेक्ट केली तिथपासून बाय हिम टू द डेट सच अमाऊंट इज पेड बाय गव्हर्नमेंट. तर हे सगळं करण्यापूर्वी त्याला काय दिलं जाईल, ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड दिलं जाईल. शोकॉज नोटीसमध्ये जी काही अमाऊंट त्याच्याकडे मागण्यात आलेली आहे त्याच्यावर तो आपलं म्हणणं मांडेल. An opportunity of being heard shall be granted where a request is received in writing from the person to whom the notice was issued to show cause. आता शो कॉज दिल्यानंतर the PO shall issue an order. शो कॉज दिली आहे ना पहिले, तर ऑर्डर दिली जाईल. ऑर्डर विदिन 1 year फ्रॉम द डेट ऑफ इश्यू ऑफ द नोटीस. नोटीस काढल्याच्या दिनांकापासून 1 वर्षाच्या आत ऑर्डर काढली पाहिजे. आता ह्याच्यामध्ये वेअर द इश्युअन्स ऑफ ऑर्डर इज स्टेड बाय एन ऑर्डर ऑफ द कोर्ट किंवा अपेलेट ट्रिब्युनल द पिरियड ऑफ सच स्टे शॅल बी एक्सक्लुडेड इन कम्प्युटिंग द पिरियड ऑफ 1 year. आता ऑर्डर जेव्हा काढली जाईल तेव्हा त्याच्यामध्ये संबंधित फॅक्ट काय, तथ्य काय आणि निर्णयाचा आधार काय, हे प्रॉपर ऑफिसर काय करेल त्या ऑर्डरमध्ये नमूद करेल. द अमाऊंट पेड टू द गव्हर्नमेंट अंडर सेक्शन 1 किंवा 3 शॅल बी ॲडजस्टेड अगेन्स्ट द टॅक्स पेबल. जर काय टॅक्स पेबल असेल तर त्यात ॲडजस्ट केलं जाईल. त्यांनी जी अमाऊंट कलेक्ट केली आहे पण जी भरलेली नाही आहे, समजा आता त्यांनी 18% कलेक्ट केली आणि 12% भरायची असेल तर त्यांनी संपूर्ण 18%च कलेक्ट करून भरलेली नाही आहे, तर 12% भरायची आहे, ते 12% ॲडजस्ट केले जाईल आणि 6% एक्स्ट्रा कलेक्ट केले, त्याचं काय करणार. shall be adjusted if any by the person in relation to the supplies referred to in subsection 1. जी अमाऊंट कलेक्ट केली आहे आणि ती भरलेली नाही आहे, तर जर त्याची भरणं असेल तर ॲडजस्ट होईल. समजा त्यांनी एकदम सप्लाय आणि टॅक्स कलेक्ट केला आहे, तर इथे काही देणं नाही आहे ना, इथे गव्हर्नमेंटला काही भरणं नाही आहे, पण त्यांनी कलेक्ट केले, त्यांनी जमा करायची आहे. जी अमाऊंट
कलेक्ट केली आहे ती टॅक्स म्हणून जमा करणं त्याची लायबिलिटी नव्हती, पण तरी पण त्याने ती कलेक्ट केली, बेकायदेशीररित्या कलेक्ट केली, तर ती अमाऊंट सरकार स्वतःकडे ठेवू शकतं का? मग काय करायला लागेल त्याचं? वेअर एनी सरप्लस इज लेफ्ट आफ्टर द ॲडजस्टमेंट अंडर सबसेक्शन 9, द अमाऊंट ऑफ सच सरप्लस शॅल आयदर बी क्रेडिटेड टू द फंड or refunded to the person who has borne the incidence of such amount. ज्यांच्याकडनं ती एक्सेस अमाऊंट कलेक्ट केली आहे, जर ते एक्झिस्ट करत असतील, ट्रेसेबल असतील, तर त्यांना द्यायला पाहिजे. अदरवाईज ती मग कुठे जाईल? कन्झ्युमर वेलफेअर फंडमध्ये जाईल. The person who has borne the incidence of the tax may apply for the refund of the same in accordance with the provision of section 54. इन्सिडन्स ज्यांच्याकडे आहे, ज्यांनी तो भार सोसला आहे, ते काय करतील? रिफंडसाठी ॲप्लिकेशन करतील सेक्शन 54 प्रमाणे. आता याच्यामध्ये संपले 11 सेक्शन. कुठेतरी असं होतं की ही नोटीस कधी शोकॉज कधीपर्यंत पाठवायची? शोकॉज काढल्यानंतर 1 वर्षात ऑर्डर काढली पाहिजे, एवढं आलेलं आहे. आणि हे कशाबद्दल आहे? जो टॅक्स कलेक्ट केला आहे पण जो गव्हर्नमेंटला देणं नव्हतं अशी अमाऊंट आहे, मुळामध्ये अशी अमाऊंट कलेक्टच करू नये असं कुठे दिलं आहे? सेक्शन 32 दिलं आहे की रजिस्टर्ड पर्सन अनरजिस्टर्ड पर्सन टॅक्स कलेक्टच करू शकत नाही, त्याला अधिकारच नाही. आणि रजिस्टर्ड पर्सनला अधिकार आहे टॅक्स कलेक्ट करण्याचा, त्याला ऑब्लिगेशन आहे, तुम्ही टॅक्स कलेक्ट करून गव्हर्नमेंटकडे जमा केला पाहिजे, पण तेवढाच जमा केला पाहिजे जेवढा या कायद्यानुसार, या कायद्याच्या नियमानुसार त्याला ऑब्लिगेशन जेवढं तेवढाच कलेक्ट करायचं. एक्सेस टॅक्स कलेक्ट केला, चुकून कलेक्ट होऊ शकतो, रेट रिवाईज झाला, त्याला माहिती नाही, एकदम सप्लाय टॅक्स सप्लाय एक्झाम झाला, त्याला माहिती नाही, टॅक्स कलेक्ट केला. जर हे लक्षात आलं तर ज्याच्याकडनं अमाऊंट कलेक्ट केली त्यांनी तेव्हाच त्याला परत केली, तर ते तिकडेच काय झालं? त्याला क्रेडिट नोट बनवेल, तो ती अमाऊंट परत देईल, विषय संपला. पण अमाऊंट कलेक्ट केली आहे आणि याच्याकडनं एक्सेस टॅक्स कलेक्ट केला आहे, तो जर त्यांनी त्याला परत केला नसेल आणि जर हे त्याच्याकडे अमाऊंट ठेवलेली असेल, तर ह्या एक्सेस टॅक्स कलेक्ट केल्याच्या अमाऊंटवरती त्याचा अधिकार नाही आहे, ती त्यांनी गव्हर्नमेंटला परत केली पाहिजे. आणि गव्हर्नमेंट मग काय करेल? ती कन्झ्युमर फंडमध्ये जमा करेल. यात बाकी काय गुंतागुंत नाही आहे. हे बाकी सगळं तसंच. आता इकडे सेक्शन 76 प्रमाणे सगळं तसंच. मग DRC 01 मग तो रिप्लाय करेल आणि पुढे 77 मध्ये काय? टॅक्स रॉंगली कलेक्ट केला. रॉंगली कलेक्ट म्हणजे असं आहे की हेड चुकला त्याचा. IGST कलेक्ट केला, IGST जमा केला, CGST SGST मी इंट्रास्टेट सप्लाय आहे का इंटरस्टेट सप्लाय आहे याच्यात जर चूक झाली तर चुकीच्या हेडला टॅक्स जमा झाला. रजिस्टर्ड पर्सन हू हॅज पेड टॅक्स पेड केला, सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स, or the case may be central tax, union territory tax on a transaction considered by him to be an intrastate. त्यांनी काय विचारात घेतलं? इंट्रास्टेट, बट विच इज सबसिक्वेंटली हेल्ड टू बी अन इंटरस्टेट. IGST जमा करायला पाहिजे. shall be refunded the amount of taxes so paid in such manner and subject to such condition as may be. आता याकरता आपण जो रूल बघितला 89(1)A मध्ये रिफंड कसा घ्यायचा ही प्रोसिजर आहे. आणि तेच आणि याच्यामध्ये रजिस्टर्ड पर्सन हू हॅज पेड इंटिग्रेटेड टॅक्स ऑन द ट्रान्झॅक्शन कन्सिडर्ड बाय हिम टू बी अन इंटरस्टेट सप्लाय बट विच इज सबसिक्वेंटली हेल्ड टू बी अन इंट्रास्टेट सप्लाय शॅल नॉट बी रिक्वायर्ड टू पे एनी इंटरेस्ट. जी अमाऊंट तो भरेल तर त्यांनी अमाऊंट जमा केलेली आहे तिकडे, पण ती वेगळ्या चुकीच्या हेडला जमा झाली, तर योग्य हेडला अमाऊंट भरेल, इंटरेस्ट कुठला भरायला लागणार नाही. ते त्याच्या उलटं झालं असेल तर रजिस्टर्ड पर्सन हू हॅज पेड इंटिग्रेट, हा हे आता तुम्हाला IGST ॲक्टमध्ये बघायला लागेल, सेक्शन 19 मध्ये आहे.
registered person who has paid integrated tax on a supply considered by him to interstate. त्यांनी इंटरस्टेट म्हणून टॅक्स घेतला, बट विच इज सबसिक्वेंटली हेल्ड टू बी अन इंट्रास्टेट. घ्यायला पाहिजे का CGST AGST. शॅल बी ग्रँटेड रिफंड ऑफ द अमाऊंट ऑफ इंटिग्रेटेड टॅक्स सो पेड इन सच मॅनर अँड सब्जेक्ट टू सच कंडिशन ॲज मे बी प्रिस्क्राइब. आणि रजिस्टर्ड पर्सन हू हॅज पेड सेंट्रल टॅक्स, स्टेट टॅक्स, UT टॅक्स as the case may be on a transaction considered by him to be an interstate but which is subsequently held to be an interstate, त्याला इंटरेस्ट भरण्याची गरज नाही. हा ॲक्च्युली रिफंडशी संबंधित आपण समजूया. बाकी आपलं म्हणजे डिमांड कुठला होईल, तुम्ही राईट टॅक्स भरा म्हणून तो डिमांड आणि डिक्लेअरमेंट टाकलं आहे. आता एखाद्याकडे काही अमाऊंट डिमांड म्हणून गेल्यानंतर जर त्याच्याकडे आपली बाजू मांडण्याचं काय नसेल आणि जर प्रूव्ह होतं की तो टॅक्स गव्हर्नमेंटला देणं आहे, तर तो काय पहिले विचारतो, पहिले प्रयत्न करतो की मी टॅक्स देणारच नाही. सिद्ध झालं की देणं आहे, तर मग तो काय सांगेल की बघा मला माझा बिझनेस चालू पण ठेवायचा आहे, एवढी मोठी अमाऊंट मी एकदम देऊ शकत नाही. मग त्याच्या बिझनेसचा जो टर्नओव्हर असेल आणि जे डिमांड असेल तुलनेने त्याला असं वाटतं की ही अमाऊंट माझ्यासाठी एकदम द्यायला सोयीस्कर नाही आहे, माझ्या बिझनेसवरती परिणाम होईल, माझं जे भांडवल आहे ते एकदम मी तुम्हाला पैसे दिले तर माझा बिझनेस ठप्प होईल, ते मला इन्स्टॉलमेंट आहे. हे एखाद्या माणसाचं जगणं पुढे जावं पण हे त्याला गरजेचं आहे ना इन्स्टॉलमेंट देणं. सेक्शन 80 मध्ये इन्स्टॉलमेंट. आता हे कशा करताय, एक्सटेन्शन ऑफ टाईम. एकतर काय तुम्ही मला अमाऊंट भरायला आलेली आहे आता, ती अमाऊंट त्वरित भरा, त्वरित नाही भरू शकत, पण 3 महिन्यात भरतो, 4 महिन्यात भरतो, 6 महिन्यात भरतो, किंवा मग मला हप्ते द्या. इन्स्टॉलमेंट ऑन ॲप्लिकेशन ऑफ टॅक्सेबल पर्सन. तर याकरता ॲप्लिकेशन करायला लागेल. द कमिशनर मे फॉर रिझन टू बी रेकॉर्डेड इन रायटिंग एक्सटेंड द टाईम फॉर पेमेंट. आता एखाद्याला समजा कुठनं तरी काहीतरी पैसे यायचे असतील, सांगेल की मला फार मोठी अमाऊंट मिळणार आहे, मी शेअर विकतो, माझ्याकडे काय प्रॉपर्टी आहे ती माझा डील चालू आहे, ती विकून मला पैसे येणार आहेत, मला देतो. कुठल्याही प्रकारे जर त्याला पैसे येणार असतील, मोठी अमाऊंट मिळणार असेल, तर तो पिरियड एक्सटेंड करून मागू शकतो ना. Extend the time for payment or allow payment of any amount due under this act other than the amount due as per the liability self assessed in any return by such person in monthly installment not exceeding 24. आता हे जे अदर दॅन म्हटलंय, जसं आपण ज्येष्ठ थेरवी भरतो त्याच्याविषयी हे ॲप्लिकेबल नाही, त्यासाठी नाही. रेग्युलर पेमेंट जे आहे टॅक्सचं त्याकरता ॲप्लिकेबल नाही आहे. कुठली जी डिस्प्युटेड अमाऊंट होती आणि ती तो देणं आहे तिथं झालेलं आहे आणि ते एकदम देऊ शकत नाही, तर त्यासाठी एक ऑप्शन काय, एक पहिला ऑप्शन काय की टाईम लिमिट, एक्सटेंड टाईम लिमिट, आणि दुसरं अलाव पेमेंट इन इन्स्टॉलमेंट, मंथली इन्स्टॉलमेंट. आणि इन्स्टॉलमेंट 24पेक्षा जास्त असू शकणार नाही. मॅक्झिमम अलावेबल इन्स्टॉलमेंट किती आहे, तर 24. सब्जेक्ट टू पेमेंट ऑफ इंटरेस्ट. आता अमाऊंट तो डिले करणार पे करायला, मग त्याच्यावरती इंटरेस्ट लागेल सेक्शन 50 प्रमाणे. हे रूलप्रमाणे ही प्रोसिजर येईल. मग त्यांनी ॲप्लिकेशन करायचं, कुठलं फॉर्म असेल, कुठलं रूल असेल, हे सगळं येईल. आता जर त्याने इन्स्टॉलमेंट घेतले असतील, एक डेट ठरेल की या डेटला तुम्ही एक सर्टन अमाऊंट पे करायची इन्स्टॉलमेंटची. जर नाही पे केली तर प्रोव्हाइडेड दॅट वेअर there is a default in payment of any one installment on its due date. ड्यू डेटला पेमेंट नाही केलं, ड्यू डेटपर्यंत पेमेंट नाही केलं, the whole outstanding balance payable on such a date shall become due and payable त्वरित त्याला भरायला लागेल ती अमाऊंट तेवढी त्याला भरणं असेल.
shall without the any further notice being served on the person be liable for recovery. त्याची रिकव्हरी चालू. आता नोटीस पहिले शोकॉज जाते, मग ऑर्डर जाते आणि त्यानंतर त्याला जी अमाऊंट देणं आहे याची रिकव्हरी किती काळाने सुरू होऊ शकते. संपलेलं नाही इन्स्टॉलमेंट, पुढे मी कंटिन्यू करतो. फक्त मी एक मला प्रश्न विचारला आता की डिफॉल्ट सिद्ध झाला की आहे, त्यांनी कसूर केला टॅक्स भरण्यामध्ये आणि तो टॅक्स देणं आहे, आणि जर तो टॅक्स देत नसेल तर किती कालावधीपर्यंत त्याची रिकव्हरी होणार नाही. आपण 77 बघितलं होतं ना, 78 पासून रिकव्हरी प्रोसिडिंगचे टॉपिक आहे, सेक्शन आहे. द रिकव्हरी प्रोसिडिंग आर फायनल स्टेप टुवर्ड द रिअलायझेशन ऑफ एनी टॅक्स. आता वसुली करायची टॅक्सची, इंटरेस्टची, पेनल्टीची, तर शेवटचं काय आता, म्हणजे हे त्रासदायक असलं, दुःखदायक असलं तरी हे करणं भाग आहे. कायद्यानुसार ही तरतूद आहे. एनी अमाऊंट पेएबल बाय अ टॅक्सेबल पर्सन इन पर्श्युअन्स ऑफ एन ऑर्डर पास अंडर दिस ॲक्ट शॅल बी पेड बाय सच पर्सन विदिन अ पिरियड ऑफ 3 महिने. 3 महिन्यात त्यांनी काय केलं, भरली पाहिजे अमाऊंट फ्रॉम द डेट ऑफ सर्व्हिस ऑफ सच ऑर्डर. आता जर तो ती अमाऊंट 3 महिन्यात भरू शकत नसेल तर त्यांनी इन्स्टॉलमेंटसाठी किंवा पिरियड एक्सटेंड करण्यासाठी ॲप्लिकेशन केलं पाहिजे. फॉलोइंग विच रिकव्हरी प्रोसिडिंग शॅल बी इनिशिएटेड. अदरवाईज काय होईल, रिकव्हरी प्रोसिडिंग्स काय होईल, त्याच्यावरती लागू होईल, त्याची कारवाई सुरू होईल रिकव्हरी प्रोसिडिंगची. प्रोव्हाइडेड दॅट वेअर द प्रॉपर ऑफिसर कन्सिडर्स. आता हा जो 3 महिन्याचा कालावधी आहे हा त्यांनी ॲप्लिकेशन केलं तर वाढवला जाऊ शकतो, पण एखादा व्यक्ती जर त्याचा कसूर त्या झालेला आहे आणि त्याची अमाऊंट खूप मोठी आहे आणि तो देश सोडून पळून जाऊ शकतो, असं होऊ शकतं की नाही. वेअर द प्रॉपर ऑफिसर कन्सिडर्स इट एक्सपिडियंट इन द इंटरेस्ट ऑफ रेव्हेन्यू. त्याला इष्ट वाटतं, कन्सिडर्ड ही मे फॉर रिझन टू बी रेकॉर्डेड इन रायटिंग रिक्वायर द सेड पर्सन टू मेक सच पेमेंट विदिन सच पिरियड लेस दॅन 3 months. 3 महिन्याच्या आत. तुम्हाला 3 महिन्यात येणार नाही, मी एका महिन्यात भरा. म्हणजे बाय डिफॉल्ट पिरियड किती आहे, 3 महिने. जर का त्याचं ऑर्डर काढण्यापूर्वी काय होईल, अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड होईल, त्याचं कम्युनिकेशन होईल, तो प्रॉपर ऑफिसरशी जाऊन आपली बाजू मांडेल आणि जर त्याचं जे काय डिमांड आहे ते जर का पी ओला वाटतं की आम्ही काढलेलं डिमांड बरोबर आहे आणि तो आपले मुद्दे सांगून डिमांड चुकीचं आहे हे सिद्ध करू शकत नसेल तर मग ऑर्डर निघेल. एवढी अमाऊंट डिपार्टमेंटला वाटतं की ह्यांनी द्यायलाच पाहिजे, त्यांचे जे मुद्दे असतील त्या मुद्द्याच्या आधारे जे पुरावे असतील डिपार्टमेंटकडे त्या आधारे डिमांड फायनल होईल. एकदा का ती ऑर्डर निघाली तर 3 महिन्यामध्ये ती अमाऊंट तो पेएबल असेल आणि जर पी ओला वाटलं तर तो पिरियड कमी करू शकतो. हे सेक्शन 78 आहे. आणि मग रिकव्हरी 3 महिन्यानंतर करायची आहे. त्या रिकव्हरीसाठी सेक्शन 79 मोड्स ऑफ रिकव्हरी दिलेले आहे. मोड्स ऑफ रिकव्हरी दिलेले आहे. हे जे मोड्स ऑफ रिकव्हरी आहेत याच्यामध्ये डिडक्शन फ्रॉम एनी मनी ओड फ्रॉम गव्हर्नमेंट. आता जर त्याचं रिफंडमधनं काय अमाऊंट मिळणार आहे, जीएसटीचा रिफंड त्यातनं ॲडजस्ट केली जाऊ शकते. त्याला इन्कम टॅक्स गव्हर्नमेंटच्या दुसऱ्या कुठल्याही खात्यामधनं डिपार्टमेंटमधनं कुठली अमाऊंट त्याला देय असेल तर ती वळती करून घेतली जाईल, ॲडजस्ट करून घेतली जाईल आणि बाकीची अमाऊंट त्याला दिली जाईल. जर इन्कम टॅक्सचं कुठलं डिमांड असेल तर इन्कम टॅक्स जीएसटी डिपार्टमेंट सांगू शकतो किंवा तुम्ही त्याला काय देणं असेल ते आम्हाला त्याच्याकडनं घेणं आहे, तिथे आम्हाला ॲडजस्ट करण्याकरता अमाऊंट द्या. मग त्याच्या नियमाप्रमाणे त्याचा फॉर्म असतो, तो फॉर्म त्याला मग कम्युनिकेट होईल की अरे तुझं तिकडे डिमांड आहे, ते मागतायत, त्यांना आम्ही अमाऊंट देतो आहे. मग तो जर म्हणेल की तो देणं नाही आहे
जी काही नियम असेल त्यानुसार ते कन्व्हर्जन होईल आणि ती अमाऊंट ॲडजस्ट होईल. डिडक्शन फ्रॉम एनी मनी ओड फ्रॉम गव्हर्नमेंट, सेल ऑफ गुड्स अंडर द कंट्रोल ऑफ पी ओ. आणि जर कुठले गुड्स आपण अगोदर बघितलं की डिटेन्शन आहे, कन्फिस्केशन आहे, गुड्स रिटर्न केलेले असतील, गुड्स गव्हर्नमेंटच्या ताब्यात असतील, काय देय असेल अमाऊंट, तर मग ते गुड्स विकून ती अमाऊंट रिकवर केली जाईल. गार्निशी प्रोसिडिंगमध्ये काय असतं की रिकव्हरी फ्रॉम थर्ड पर्सन, म्हणजे जो डिफॉल्टर आहे, जो कसूरदिला आहे, त्याला दुसऱ्याकडनं काय अमाऊंट मिळणार असेल तर त्याला सांगितलं जाईल की तो गव्हर्नमेंटला देणं आहे, तुम्ही ती अमाऊंट आम्हाला द्या, त्याला देऊ नका, आम्ही ती ॲडजस्ट करू, तुम्हाला सर्टिफिकेट देऊ की तुम्ही आम्हाला त्याच्या वतीने तुम्ही टॅक्स भरलेला आहे. तो त्यांच्याकडे मागू शकत नाही. म्हणजे हे बँक असेल, इन्शुरन्स कंपनी असेल, कोणी तिसरा व्यक्ती डेटर वगैरे असेल, कोणी असू शकतो, तिसऱ्या व्यक्तीकडनं रिकव्हरी होईल. तसंच मुवेबल किंवा इमूवेबल प्रॉपर्टी, त्याची जी प्रॉपर्टी असेल मुवेबल किंवा इमूवेबल, ती विकून ही रिकव्हरी केली जाईल. तसंच ॲरियर्स ऑफ लँड रेव्हेन्यू बाय कलेक्टरला सांगितलं जाईल की ह्याच्याकडनं हा डिफॉल्टर आहे, वसुली करून द्या. आणखीन मॅजिस्ट्रेटला सांगितलं जाईल. अशा प्रकारे आणि थ्रू श्युअरिटी, कोणी त्याची श्युअरिटी घेतली असेल, गॅरंटी घेतली असेल की बा मी माझ्या वतीने ह्यांनी जर पेमेंट केलं तर मी करेन, मग त्याच्याकडनं घेतलं जाईल. अशा प्रकारे मोड्स ऑफ रिकव्हरी आहे. आणि हाच जो सेक्शन आहे रिकव्हरीमधला, हाच मोठा आहे आणि याचे बरेच फॉर्म आहेत. पण ह्यात डिफिकल्ट काय नाही, म्हणजे गुंतागुंत काही नाही याच्यामध्ये. जे लिहिलेलं आहे तेवढा आपला अर्थ समजून घेतला का आपल्याला हे कळणार आहे. हे खूप लेंदी आहे, खूप मोठं आहे, हे खूप वेळ घेणार आहे. बरेच रूल त्यातनं आलेले आहेत. त्या रूलमधनं बरेच फॉर्म येतात. बरं इन्स्टॉलमेंटला आता जर त्याला एक्सटेन्शन पाहिजे 3 महिन्यामध्ये, जर तो पे करत नसेल तर त्याच्यावरती 3 महिन्यानंतर रिकव्हरी चालू व्हायला नको असेल तर त्यांनी एकतर पिरियड वाढून मागितला पाहिजे किंवा त्यांनी इन्स्टॉलमेंटसाठी ॲप्लिकेशन केलं पाहिजे. ते कसं होईल, ती जी काय प्रोसिजर आहे. रूल 158, ऑन ॲन ॲप्लिकेशन फाइल्ड इलेक्ट्रॉनिकली बाय अ टॅक्सेबल पर्सन. कुठला फॉर्म आहे, DRC 20, seeking extension of time for the payment of taxes or any amount due under the act or for allowing payment of such taxes or amount in installment in accordance with the provision of section 80 प्रमाणे आम्हाला हप्ते लावून द्या. तर कमिशनर काय करेल, आता जो ॲप्लिकेशन कमिशनरला करतोय तर ह्याची एकंदरीत फिनान्शियल पोझिशन किती आहे, हा किती हप्त्यामध्ये अमाऊंट देऊ शकतो, ह्याचा टर्नओव्हर किती आहे, हा किती टॅक्स भरतो, त्याचे अंदाज येईल की नाही, यांनी किती परचेस केलं आहे, किती सेल केलं आहे, टर्नओव्हर किती आहे. त्यानुसार द कमिशनर शाल, म्हणजे जर का समजा एखाद्याला 5 लाख अमाऊंट भरायची तर 5 लाख भरलं, तो म्हणेल की 5 लाख तर माझ्या वर्षाचं इन्कम आहे, मी 5 लाख एकदम कसं काय देऊ. जर तो 5 लाख वर्षाला कमवत असेल तर तो महिन्याला 40,000 रुपये कमवत असेल, मग त्याला 10,000 रुपये हप्ता लावला तर ठीक आहे, थोडं त्यावरती बर्डन येईल, पण तुम्ही त्याला बोलाल 30,000 हप्ता दे, तर ते त्याच्याकरता अफोर्डेबल नसेल, परवडणार नसेल. मग त्याचा टर्नओव्हर किती आहे, त्यातनं आम्हाला प्रॉफिट किती आहे. द कमिशनर शॅल कॉल फॉर अ रिपोर्ट फ्रॉम द ज्युरिडिक्शनल ऑफिसर अबाउट द फिनान्शियल ॲबिलिटी ऑफ द टॅक्सेबल पर्सन टू पे द सेड अमाऊंट अपॉन कन्सिडरेशन ऑफ द रिक्वेस्ट ऑफ द टॅक्सेबल पर्सन अँड द रिपोर्ट ऑफ द ज्युडिशनल ऑफिसर. द कमिशनर मे इश्यू अन ऑर्डर. त्याला किती इन्स्टॉलमेंट द्यायची याविषयी ऑर्डर दिली आहे. DRC 20मध्ये ॲप्लिकेशन आणि DRC 21मध्ये त्याची ऑर्डर अलाउविंग द टॅक्सेबल, अलाउ करतो टॅक्सेबल पर्सनला की फर्दर टाईम टू मेक, एक तर त्याला एक्सटेन्शन ऑफ पिरियड दिला जाईल किंवा पे द अमाऊंट इन सच मंथली इन्स्टॉलमेंट नॉट एक्सेडिंग 24 ॲज ही मे डी फिट. आता जर त्याला इन्स्टॉलमेंट 12 दिले, 18 दिले तर तो अपील करू शकतो का की नाही, मला 24च पाहिजे. कुठे लिहिलं आहे अपील, तो नाही अपील करू शकतो, हे कुठे लिहिलं आहे. तुम्ही जर म्हणाल की
हो किंवा नाही दोन्ही काही म्हणाल तर कुठे लिहिलेलं असलं पाहिजे ना. तुम्ही उत्तर येस द्या किंवा नो द्या, तुम्ही फाटणारच आहात. Appeal not to be filed in certain cases. एक हे आहे दुसरं, an order passed under section 80 आहे ना. हे 4 आहेत. त्याच्यामध्ये हे दिलेलं आहे की नॉटविथस्टँडिंग एनिथिंग टू द contrary in any provision of this act, no appeal shall lie against any decision taken or an order passed by an officer of central tax if such decision taken or order passed relates to any one or more of the following manner. कशाबद्दल? ऑर्डर पास केली सेक्शन 80च्या तरतुदीनुसार, तर त्याच्यावरती त्याच्याविरुद्ध अपील होऊ शकत नाही. The facility referred to in subsection 2 shall not be allowed where, म्हणजे इन्स्टॉलमेंटची फॅसिलिटी किंवा एक्सटेन्शन कोणाला दिलं जाऊ शकत नाही. The taxable person has already defaulted on the payment of any amount under the act. त्यांनी अगोदर घेतला होता इन्स्टॉलमेंट आणि 24 इन्स्टॉलमेंट असतील तर समजा अगोदर कधी 1-1.5 वर्षापूर्वी असंच त्याचा काय डिफॉल्ट निघाला आहे आणि त्यांनी इन्स्टॉलमेंट घेतलेली आहे आणि तो भरत नाही आहे. अगोदरच जो व्यवस्थित भरत नाही इन्स्टॉलमेंट, एखाद्या माणसाने एखाद्या बँकेकडून लोन घेतलं आणि तो हप्ता व्यवस्थित भरत नाही आणि दुसरा लोन मागेल, बँक देईल त्याला. तशीच गोष्ट आहे. द टॅक्सेबल पर्सन हॅज ऑलरेडी डिफॉल्टेड ऑन द पेमेंट ऑफ एनी अमाऊंट अंडर द ॲक्ट. CGST ॲक्टमध्ये, IGST ॲक्टमध्ये, UTGST ॲक्टमध्ये किंवा IGST ॲक्टमध्ये फॉर विच द रिकव्हरी प्रोसेस इज ऑन. आणि त्या ऑर्डरच्या अगेन्स्ट काय आहे? डिफॉल्टच्या अगेन्स्ट रिकव्हरी प्रोसिडिंग चालू आहे. तर त्याला नवीन ऑर्डरच्या अगेन्स्ट इन्स्टॉलमेंट मिळणार नाही. द टॅक्सेबल पर्सन हॅज नॉट बीन अलाउड टू मेक पेमेंट इन इन्स्टॉलमेंट इन द प्रिसिडिंग फिनान्शियल इयर अंडर द ॲक्ट. त्याला अलाउ केलं आहे, मागच्या वर्षी अलाउ केलं आहे इन्स्टॉलमेंट. द पर्सन हॅज नॉट बीन अलाउड टू मेक पेमेंट इन्स्टॉलमेंट इन द प्रिसिडिंग फायनान्शियल इयर अंडर द ॲक्ट, CGST ॲक्ट, IGST ॲक्ट, UTGST ॲक्ट किंवा IGST ॲक्ट. अगोदर त्याचं इन्स्टॉलमेंट मागच्या वर्षी चालू झाले तर त्या नवीन इन्स्टॉलमेंट मिळणार नाही. त्यांनी संपूर्ण अमाऊंट भरली पाहिजे. आणि 25,000पेक्षा कमी अमाऊंट असेल, द अमाऊंट फॉर विच इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी इज सॉट इज लेस दॅन 25,000. 25,000च्या वरती अमाऊंट असेल तर इन्स्टॉलमेंटची फॅसिलिटी दिली जाईल, अदरवाईज इन्स्टॉलमेंट नाही. आता ज्यावेळेस रिकव्हरी प्रोसिडिंग चालू केली जाईल किंवा होणार आहे, आता बरेच आपण बघतो बऱ्याच संस्था असतात, त्या संस्थेमध्ये जे संस्थाचालक असतात ते घोटाळे करतात. आणि जर त्यांच्यावरती कुठली कारवाई होणार असेल ते काय करतात? प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर ठेवत नाही. बरेच लोक बायकोच्या नावावरच बिझनेस करतात आणि प्रॉपर्टी स्वतःच्या नावावरती करतात. म्हणजे डिफॉल्टर पण बायको आहे, बायकोच्या नावावरती काय नाही. एक व्यक्तीला माझ्याकडे आहे, माझ्या 32 लाखाचा डिफॉल्ट झाला, काय करू? म्हटलं काय करू, जर का तुला अपील करायचं नसेल तर रिकव्हरी प्रोसिडिंग तुझी चालू होणार आहे.
तू काहीतरी एक्सटेन्शन पिरियड घे, इन्स्टॉलमेंट घे किंवा अपीलला जा. पण सगळा पिरियड निघून गेला आहे. आता काय करावं, रिकवर तुझी होणार. तुला बोलवलं होतं डिपार्टमेंटनी, तू गेला होता. तर कोणाच्या नावावरती प्रॉपर्टी आहे तुझी? प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे आणि GST नंबर म्हणतो बायकोच्या नावावरती होता. हे पहिल्यापासूनच त्यांनी सगळी योजना बनवून ठेवली होती. आता ज्यावेळेस प्रॉपर्टी कब्जा होऊ शकतो, या व्यक्तीला कळतं की रिकव्हरी होईल, म्हणजे आपली प्रॉपर्टी मोबाईल प्रॉपर्टी आहे, इमोबल प्रॉपर्टी आहे, ताब्यात घेणार गव्हर्नमेंट. ते काय करतात, ती प्रॉपर्टी ट्रान्सफर करतात दुसऱ्याच्या नावावर. ट्रान्सफर केली तर काय करणार डिपार्टमेंट? त्या माणसाला बोलवणार, त्याला सांगणार, त्याच्यावरती कायदेशीर कारवाई चालू राहील. ह्यातनं उद्देश सफल होत नाही ना रिकव्हरीचा. आता जर एखाद्या व्यक्तीवरती एखादी प्रॉपर्टी आहे त्याच्याकडे, तर वेअर अ पर्सन आफ्टर एनी अमाऊंट हॅज बिकम ड्यू फ्रॉम हिम, अमाऊंट ड्यू झाली त्याच्यावरती, तर क्रिएट्स अ चार्ज ऑन आवर पार्ट विथ द प्रॉपर्टी बिलॉंगिंग टू हिम. या ताब्यात जी प्रॉपर्टी आहे तो काय करतो, त्याचा चार्ज दुसऱ्याला देतो, म्हणजे तो विकून दुसऱ्याच्या नावावरती करेल. दुसऱ्याच्या नावावरती करेल. एका व्यक्तीने काय केलं, त्याच्याकडे प्रॉपर्टी होती आणि त्याला माहिती आहे आपल्यावरती रिकव्हरी येईल, तर त्याने त्याची प्रॉपर्टी त्याच्या मुलाच्या सासऱ्याच्या नावे केली किंवा त्यांना गिफ्ट केली म्हणून ती प्रॉपर्टी. बाय वे ऑफ सेल, मॉर्गेज, एक्सचेंज और एनी अदर मोड ऑफ ट्रान्सफर व्हॉट्सओवर ऑफ एनी ऑफ हिज प्रॉपर्टी. त्यांनी दाखवलं त्याच्याकडे मी काय पैसे घेतले होते ते त्यांना मी देऊ शकलो नाही म्हणून त्यांना प्रॉपर्टी दिली, गिफ्ट दिली, तू काही दाखवू शकतो. इन फेवर ऑफ एनी अदर पर्सन विथ द इंटेन्शन, उद्देश काय इकडे, विथ द इंटेन्शन ऑफ द गव्हर्नमेंट डिफ्रॉडिंग द गव्हर्नमेंट रेव्हेन्यू. आता हा जो त्यांनी ट्रान्सफर करतोय, हा चार्ज जो आहे और ट्रान्सफर शॅल बी वॉइड. हे काय असेल, हे निरर्थक असेल, हे बेकायदेशीर असेल. ॲज अगेन्स्ट एनी क्लेम इन रिस्पेक्ट ऑफ एनी टॅक्स और एनी अदर सम पेबल बाय पेड हिम. हे कधी असेल वॉइड, आफ्टर एनी पेमेंट हॅज बिकम ड्यू फ्रॉम हिम. बघा हे महत्त्वाचं आहे. वेअर अ पर्सन, ज्याच्याकडे अमाऊंट ड्यू झालेली आहे त्यानंतर त्यांनी जर का ट्रान्सफर केलं, दुसऱ्याला त्याची प्रॉपर्टी दुसऱ्या नाव करून दिली, तर ते निरर्थक असेल. पण जर का त्याला अमाऊंट पेबल होण्या अगोदर जर व्यवहार झाला असेल तर प्रोव्हाइडेड दॅट सच चार्ज और ट्रान्सफर शॅल नॉट बी वॉइड इफ इट इज मेड फॉर ॲडिक्वेट कन्सिडरेशन. म्हणजे प्रॉपर त्यांनी अमाऊंट घेतली, बाजार मूल्याप्रमाणे अमाऊंट घेतली त्याच्याकडनं, इन गुड फेथ अँड विदाउट notice of the pendency of such proceedings under this act or without notice of such tax or other sum payable by said person or with the previous permission of the PO. एक कसं आहे, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची अशी कारवाई सुरू होण्या अगोदरच त्यांनी विकली आणि त्याच्यावरती कारवाई चालू झाल्यानंतर मी ही प्रॉपर्टी विकतो आणि पेमेंट करतो, तर ते POला सांगितलं, ते PO त्याला काय सांगेल, ठीक आहे परमिशन देईल, ही जमीन विकून तुम्ही आम्हाला आमची अमाऊंट द्यायची, मग त्याला ते विकता येईल, मग त्याला ट्रान्सफर करता येईल. पण इथे पण कसं आहे, ज्यावेळेस PO हे सांगेल त्यावेळेस जो तिसरा व्यक्ती आहे त्याला PO सांगेल की संपूर्ण अमाऊंट तुम्ही त्याला देऊ नका, ही आमची एवढी अमाऊंट आहे ती आमची आम्हाला द्यायची. सपोज तुमचे 4 कोटीचा व्यवहार होतो आहे आणि आमची 1 कोटी आहेत, तर 1 कोटी आम्हाला द्या, 3 कोटी त्यांना द्या. म्हणजे आपलं जे काय रिकव्हरी अमाऊंट आहे ती सेक्युअर केल्याशिवाय PO ती परमिशन देणार नाही आणि अशा केसमध्ये ते वॉइड राहील. ते जे दिलं इकडे की हे निरर्थक आहे, मग इथे काय होईल, कायदेशीररित्या त्याला मान्यता राहील. आता हे दिलं इकडे की जर अमाऊंट ड्यू होण्या अगोदर त्यांनी जर पुरेसा मोबदला घेऊन, सद्भावनाने पुरेसा मोबदला घेऊन आणि या अधिनियमान्वये अशी कारवाई प्रलंबित असल्याची सूचना नसताना, म्हणजे कुठलाही शोकत नाही आहे, डिमांड नाही आहे, काहीच नाही आहे, अशा काळात त्यांनी व्यवहार केला असेल तर मग तो व्यवहार कायदेशीर राहील. आता ज्यावेळेस GSTची लायबिलिटी येते आणि एखाद्याची रिकव्हरी होते, तर जरुरी नाही की तो माणूस जर कसूरदार आहे तर फक्त एकाच डिपार्टमेंटचा कसूरदार असेल, इन्कम टॅक्सचा पण असेल, GSTचा पण असेल, आणखीन कोणाला काय देणं असेल.
समजा ते त्याच्या वस्तू सगळ्या विकून जर का 4 करोड येत आहेत आणि देणं 5 करोड आहे, तर कोणाला देणं पहिलं असेल? टॅक्स टू बी फर्स्ट चार्ज ऑन प्रॉपर्टी कोणाचा असेल? नॉट वी स्टँडिंग एनिथिंग टू द कॉन्ट्ररी कंटेन इन एनी लॉ फॉर द टाइम बिंग इन फोर्स सेव्ह ॲज अदरवाईज प्रोव्हाइडेड इन द इन्सॉल्वन्सी बँक्रप्सी कोडमध्ये जे दिलं असेल त्याला प्राधान्य असेल, तिकडे दिलं आहे ते पहिले बघितलं जाईल. त्यानंतर एनी अमाऊंट पेबल बाय अ टॅक्सेबल पर्सन or any other person on account of tax, interest or penalty which he is liable to pay to the government, first charge on the property of such taxable person or such person. पहिला चार्ज कोणाचा असेल ते दिलं. आता एखादा व्यक्ती 6 महिने रिटर्न भरत नाही, मग तुम्ही सस्पेंड करता, कॅन्सल करता ना, बरोबर आहे. तर अशा व्यक्तीवरती कुठले देणं असेल, आपण त्याचं पण एक सर्क्युलर वाचलं होतं, त्यात दिलं होतं की जर जो टॅक्स पेबल हा देत नसेल तर त्याच्यावरती प्रोव्हिजनली अटॅचमेंटची कारवाई केली जाऊ शकते. तात्पुरती जप्ती, प्रोव्हिजनली अटॅचमेंट करायचं. Commissioner may by order attach provisionally any property of taxable person or third party, कोणी असो, where after the initiation of any proceedings under, यात एनी प्रोसिडिंग म्हटलं म्हणजे असेसमेंटमध्ये असो, नॉन फायलर आहे किंवा डिमांड रिकव्हरी, इन्स्पेक्शन, सर्च, सीझर आणि अरेस्ट, हे जे 3 टॉपिक आहेत याच्यामध्ये कारवाईमध्ये एखाद्या व्यक्तीवरती काहीतरी अमाऊंट पेबल निघत असेल आणि जर ती अमाऊंट तो पुढे जाऊन कशी जर असून पण ती अमाऊंट भरणार नाही, पळून जाईल असं लक्षात आलं किंवा ती रिकव्हरी होण्याच्या दृष्टिकोनातनं जर गरज असेल तर त्याची प्रॉपर्टी प्रोव्हिजनली अटॅच केली जाऊ शकते. द कमिशनर इज ऑफ द ओपिनियन दॅट फॉर द पर्पजेस ऑफ प्रोटेक्टिंग द इंटरेस्ट ऑफ गव्हर्नमेंट रिव्ह्यू, उद्देश हाच आहे. उद्देश काय? फॉर द पर्पज ऑफ प्रोटेक्टिंग द इंटरेस्ट ऑफ द गव्हर्नमेंट रेव्हेन्यू इट इज नेसेसरी सो टू डू ही मे बाय ऑर्डर इन रायटिंग अटॅच प्रोव्हिजनली एनी प्रॉपर्टी इन्क्लुडिंग बँक अकाउंट बिलॉंगिंग टू द टॅक्सेबल पर्सन और एनी पर्सन स्पेसिफाईड इन सेक्शन 122(1) मध्ये. असा व्यक्ती आहे की ज्यांनी ॲडवाईज केला आहे की तुम्ही अशा प्रकारे टॅक्स चोरी करा, त्यांनी त्यांना बेनिफिट घेतला आहे, अशा व्यक्तीवरती पण कारवाई होऊ शकते. इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब, प्रोव्हिजनली अटॅचमेंट जी केली जाते, आता बँक अकाउंट असेल तर बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होतील पण पैसे तिथनं ट्रान्सफर होणार नाही, विड्रॉ होणार नाही. तर ही जी अटॅचमेंट आहे प्रोव्हिजनली ही 1 वर्षाहून जास्त काळ राहू शकत नाही. एव्हरी सच प्रोव्हिजनल अटॅचमेंट शॅल सीज टू हॅव इफेक्ट आफ्टर द एक्सपायरी ऑफ पिरियड ऑफ 1 year from the date of order made under section 83(1). मॅक्झिमम 1 वर्षापर्यंत ही प्रोव्हिजनल अटॅचमेंट राहू शकतो. जी काही कारवाई डिपार्टमेंटला करायची आहे त्यांनी 1 वर्षामध्ये करावी. रूल ऐसा 151, ऑर्डर फॉर प्रोव्हिजनल अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी वेअर द कमिशनर डिसाइड्स टू अटॅच एनी प्रॉपर्टी इन्क्लुडिंग बँक अकाउंट in accordance with the provision of section 83 he shall pass an order DRC 22 मध्ये that effect mentioned therein the details of property which is attached. त्याच्यावरती काय अटॅच करायचे. The commissioner shall send a copy of the order of attachment in DRC 22 to the concerned revenue authority, transport authority और एनी सच अथॉरिटी. आता ह्यातनं कोण येतं? बँक आहे, पोस्ट ऑफिस आहे, फिनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे, इम्युएबल प्रॉपर्टी रजिस्टरिंग ऑथॉरिटी आहे, रिजनल ट्रान्सपोर्ट ऑथॉरिटी आहे आणि एनी अदर रिलिव्हंट ऑथॉरिटी. म्हणजे ज्या ऑथॉरिटीच्या माध्यमातून काय होतं ती प्रॉपर्टी ट्रान्सफर होऊ शकते किंवा ज्यांच्याकडे त्याची काही अमाऊंट आहे, जसं पोस्ट ऑफिस, बँक, इथे काय केलं जाईल त्यांना कळवलं जाईल, त्यांना ही कॉपी दिली जाईल.
आता इथे दिल्यानंतर आपण वरती वाचलं 1 वर्ष आहे ना पिरियड, 1 वर्ष 1 इयर द विच शॅल बी रिमूव्ड ओनली ऑन द रिटर्न इन्स्ट्रक्शन. एकदा का त्यांनी अटॅचमेंटची ऑर्डर दिली तर ती मॅक्झिमम 1 वर्ष किंवा मग कमिशनर सांगतील आता पुढे अटॅचमेंट काय आहे, आमची कारवाई संपलेली आहे आणि आम्ही रिलीज करू, ते रिलीज करतील. इफेक्ट ऑन एक्सपायरी ऑफ पिरियड इन्स्ट्रक्ट करतील बी रिमूव्ड ओनली ऑन द रिटर्न इन्स्ट्रक्शन फ्रॉम द कमिशनर टू दॅट इफेक्ट आणि मॅक्झिमम 1 इयर. आता हे जर नाशिवंत गुड्स असतील किंवा धोकादायक गुड्स असतील तर वेअर द प्रॉपर्टी अटॅच इज ऑफ पेरिशेबल और हॅझार्डियस नेचर and if the person whose property has been attached pay an amount equivalent to the market price of such property. त्या प्रॉपर्टीचे जे काय गुड्स आहेत ते धोकादायक किंवा नाशिवंत असतील आणि ते प्रोव्हिजनने अटॅच केले तर त्याला सांगितलं जाईल की तुम्ही याची संपूर्ण अमाऊंट पे अन अमाऊंट इक्विवलेंट टू द प्राइस मार्केट ऑफ सच प्रॉपर्टी ऑर द अमाऊंट दॅट इज ऑर मे बिकम पेबल. आता 100 रुपये जर व्हॅल्यू त्याची आणि अमाऊंट पेबल किती आहे 80, मग 80 भरेल ना तो, तुम्ही 80 रुपये द्या तुमचे गुड्स परत घ्या, अदरवाईज आम्ही ते विकून वसूल करू. बरोबर आहे. आता जर गुड्स 80 रुपयाचे आहेत आणि पेबल 100 रुपये तर विकून 80 तर 80च मिळणार ना. मग विच एव्हर इज लोअर देन सच प्रॉपर्टी शॅल बी रिलीज फॉर, त्वरित रिलीज केलं जाईल. प्रूफ ऑफ पेमेंट त्यांनी पेमेंट केलं जसं पेमेंट करेल प्रूफ ऑफ पेमेंट देईल त्याला बाय अन ऑर्डर रिलीज केली जाईल. जर नाही पेमेंट केलं तर डिस्पोज ऑफ गुड्स ऑन फेल्युअर टू मेक पेमेंट ऑफ स्पेसिफाईड अमाऊंट वेअर सच पर्सन फेल्स टू पे द अमाऊंट रेफर टू इन सबरूल 3. इथे जे अमाऊंट सांगितलं त्याला डिस्पोज ऑफ सच प्रॉपर्टी अँड द अमाऊंट रिअलाइज देअर बाय शॅल बी ॲडजस्टेड अगेन्स्ट द टॅक्स इंटरेस्ट पेनल्टी फी एनी अमाऊंट पेबल बाय सच पर्सन. एनी पर्सन. आता जर का असे कुठे ताब्यात प्रोव्हिजन अटॅचमेंट केली आहे गव्हर्नमेंटने त्याच्यावरती ऑब्जेक्शन येऊ शकतं. एनी पर्सन हुज प्रॉपर्टी इज अटॅच मे फाईल अॅन ऑब्जेक्शन इन फॉर्म GST DRC 22A टू द इफेक्ट दॅट द प्रॉपर्टी अटॅच वॉज or is not liable to attachment, and the commissioner may, after affording an opportunity of being heard to the person filing the objection. मग एखादा व्यक्ती ऑब्जेक्शन घेऊ शकतो जर त्याला वाटतं ही कारवाई या कायद्याच्या तरतुदीनुसार योग्य नाही आहे तर तो ऑब्जेक्शन घेईल DRC 22A मध्ये आणि मग त्याला त्याचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल. अफोर्डिंग अन अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड रिलीज द सेल प्रॉपर्टी बाय अन ऑर्डर आणि ती रिलीज होऊ शकते. त्याचं म्हणणं योग्य असेल तर अमाऊंट रिलीज होऊ शकते. द कमिशनर मे अपॉन बिंग सॅटिस्फाईड दॅट द प्रॉपर्टी वॉज और इज नो लॉंगर लायबल फॉर अटॅचमेंट रिलीज सच प्रॉपर्टी. रिलीज तेव्हा करतील जेव्हा त्यांना ते म्हणणं योग्य वाटेल, अदरवाईज रिलीज नाही करणार. याच प्रकारे रूल 151 आहे. ह्यात काही गुंतागुंत वाटतं तुम्हाला नाही ना, वाचून कळणार काय हे बाकीचं डेप्ट आहे, शेअर्स आहे, मोबाईल प्रॉपर्टी आहे, नॉट इन पोझिशन ऑफ डिफॉल्टर, हे असं सगळं आहे. आता याच्यामध्ये बघाल तुम्ही अ डेप्ट हा कर्ज आहे नॉट सेक्युर्ड बाय अ निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. जे म्हणजे कुठलंही सेक्युअर्ड लोन नाही आहे, काही कर्ज आहे पण जे सेक्युअर्ड नाही आहे किंवा शेअर्स इन अ कॉर्पोरेशन और अशी कुठली प्रॉपर्टी आहे जी कोर्टाच्या कस्टडीमध्ये नाही आहे. ओके. अ डेप्ट नॉट सेक्युर्ड बाय निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट, अ शेअर इन कॉर्पोरेशन और अदर मुवेबल प्रॉपर्टी नॉट इन द पोझिशन ऑफ डिफॉल्टर. डिफॉल्टरच्या पोझिशनमध्ये नसतंच नाही. कुठलं कर्ज आहे कोणाकडनं घेणं आहे देणारा वेगळा आहे, तसंच शेअर्स आहेत, शेअर्स इन कॉर्पोरेशन किंवा अदर मुवेबल प्रॉपर्टी आहे जी दुसऱ्याकडे आहे, नॉट इन द पोझिशन ऑफ द डिफॉल्टर एक्सेप्ट जी the for property deposited in custody of any court shall be attached by a written order. ती अटॅच केली जाऊ शकते फॉर्म GST DRC 16. In the case of the debt, the creditor from recovering the debt and the debtor from making payment thereof until the receipt of a further order from the queue.
कर्जाच्या बाबतीत कर्जदार कर्जाच्या वसुलीपासून आणि कर्जदार पी ओ कोण पुढील त्याची प्राप्त होईपर्यंत त्याची परतफेड करण्यापासून रोखतो, त्याला तुम्ही पेमेंट करू नका. In the case of share, the person in whose name the share may be standing from transferring the same or receiving any dividend thereon. तो शेअर ट्रान्सफर करू शकत नाही आणि डिव्हिडंड त्याला मिळू शकत नाही. आणि इन केस ऑफ एनी अदर मुवेबल प्रॉपर्टी द पर्सन इन पोजेशन ऑफ द सेम फ्रॉम गिविंग इट टू द डिफॉल्टर. सपोज एखाद्याची क्रेन आहे, ती त्याने कोणाला भाड्याने दिलेली आहे, तर त्याला सांगितलं की तू त्याला क्रेन परत करू नको, तुझ्याकडेच ठेव. अटॅचमेंट प्रोविजन हे आहे ना, जोपर्यंत तो आम्हाला आमची अमाऊंट देत नाही तोपर्यंत तुमचं काय काम ॲग्रीमेंट आहे म्हणून तुला वापरायला दिले, तू तुझ्याकडेच ठेव, त्याला द्यायची नाही परत. रिटर्न ऑर्डर काढली जाईल ह्याची DRC 16. Service of attachment order. A copy of such order shall be affixed on some conspicuous part of the office of the PO, and another copy shall be sent in the case of debt to the debtor, and in the case of shares to the registered address of the corporation, and in the case of other movable property the person in possession of the same. अटॅचमेंट ऑर्डरची कॉपी या प्रकारे लावली जाईल. अ डेटर प्रोहिबिटेड अंडर सेक्शन अंडर रूल 151(1)A मे पे द अमाऊंट टू हिज डेट टू द PO अँड सच अमाऊंट शॅल बी डीम्ड ॲज पेड टू द डिफॉल्टर. जो डेटर आहे, जो कर्जदार आहे, त्याला सांगितलं की ती अमाऊंट तू आम्हाला पे कर, आणि जो डिफॉल्टर आहे त्याने ती अमाऊंट पे केली असं समजलं जाईल. एमध्ये काय डेप्ट आहे. आता जर का एखादा डिफॉल्टर आहे डिपार्टमेंटचा, त्याला मला पे करायचं आहे, ते मी त्याला पे करीन ना, तर मला बोलेल त्याला पे करू नका, पण मी पेमेंट ते मला करायला पाहिजे. पण पेमेंट कोणाला करायचं? डिपार्टमेंटला करायचं. आणि डिपार्टमेंट मग पुढे काय मानलं जाईल की सच पेमेंट शॅल बी डीम्ड टू बी पेड बाय द डिफॉल्टर. Attachment of property in custody of court or public officer. Where the property to be attached is in the custody of any court or public officer, the PO shall send the order of, जे वरती वगळलं होतं ना त्याच्याविषयी हा रूल 152. The PO shall send the order of the attachment to such court or officer requesting that such property and any interest or dividend becoming payable thereon may be held till the recovery of the amount paid. कुठली मालमत्ता न्यायालयाच्या किंवा पब्लिक ऑफिसरच्या ताब्यात असेल तर PO अशा न्यायालयाला किंवा अधिकाऱ्याला जप्तीचा आदेश पाठवेल, अशी विनंती करेल की अशी मालमत्ता आणि त्यावर देय असलेले कोणतेही व्याज किंवा लाभांश देय रकमेची वसुलीपर्यंत ठेवला जाऊ शकतो. अटॅचमेंट ऑफ इंटरेस्ट इन पार्टनरशिप. Rule 153. Where the property is to be attached consisting of interest of the defaulter being a partner. तो प्रॉपर्टी जिकडे पार्टनर आहे त्या पार्टनरशिप फर्ममध्ये the partnership property, the PO may make an order charging the share of such partner in the partnership property and profits with payment of such amount due under the certificate, and may by the same or subsequent order appoint a receiver of the share of such partner in the profits whether already declared or accruing. जे डिक्लेअर झालं आहे प्रॉफिट किंवा इंटरेस्ट त्याला देय झालं आहे किंवा पुढे ॲक्रू म्हणजे निर्माण होणार आहे, एक 10 दिवसांनी 8 दिवसांनी 15 दिवसांनी होणार आहे, आणि ऑफ एनी अदर मनी विच बिकम्स ड्यू टू हिम इन रिस्पेक्ट ऑफ द पार्टनरशिप अँड डायरेक्ट अकाउंट्स अँड इन्क्वायरीज अँड मेक अन ऑर्डर for the sale of such interest of such other order as the circumstances of the case may require. The other partner shall be at liberty at any time to redeem the interest charge, or in case of sale being directed or purchase the same. यात खूप रूल आहेत, खूप फॉर्म आहेत. हा पण 80 पर घेतो म्हणजे फक्त 79 राहील, जो आपण ब्रेक नंतर घेऊ शकतो. म्हणजे ॲक्च्युली रिकव्हरी प्रोसिडिंग काय. आता 84 काय सांगतो, वेअर एनी नोटीस ऑफ डिमांड इन रिस्पेक्ट ऑफ एनी टॅक्स
पेनल्टी, इंटरेस्ट और एनी अदर अमाऊंट पेएबल अंडर धिस ॲक्ट. म्हणजे यापुढे काय म्हणतात, गव्हर्नमेंट ड्यूज, जे गव्हर्नमेंट ड्यूज आहेत इज सर्व एनी नोटीस, जे गव्हर्नमेंट ड्यूजसाठी बजावले गेलेले आहे अपॉन एनी टॅक्सेबल पर्सन किंवा अदर पर्सन, आणि एनी अपील और रिव्हिजन ॲप्लिकेशन इज फाइल्ड और एनी अदर प्रोसिडिंग्स इज इनिशिएटेड इन रिस्पेक्ट ऑफ सच गव्हर्नमेंट ड्यूज देन. तर काय, जसं तुम्ही डिमांड ऑर्डर दिली आणि त्याने 3 महिन्यामध्ये अपील फाईल केलं तर रिकव्हरी प्रोसिजर तिथे थांबते, रिकव्हरी पुढे होऊ शकत नाही. आता गव्हर्नमेंट ड्यूज आहेत, वेअर सच गव्हर्नमेंट ड्यूज आर इनहान्स in such appeal, revision or other proceedings, the commissioner shall serve upon the taxable person or any other person another notice on demand in respect of the amount by which such government dues are enhanced, वाढली अमाऊंट. तर आता एकदा का तो अपिलात गेला, अपिलात कोण जाऊ शकतं, एक टॅक्सेबल पर्सन किंवा डिपार्टमेंटही जाऊ शकतं. समजा एखाद्याची जी काही लायबिलिटी आहे ती समजा 2 करोड यायला पाहिजे आणि ती जर का 40 लाखच काढली असेल तर असं कसं आहे, यांनी डिफॉल्ट जो केला आहे लक्षामध्ये आलं की काहीतरी यात सेटलमेंट झालेली आहे. म्हणजे गव्हर्नमेंटचीच ऑथॉरिटी आहे, त्यांनी जो निर्णय दिला आहे की अरे 40 लाख भरायला पाहिजे आणि एकंदरीत लक्षात येतं की इथे 2 करोड भरायला पाहिजे, काहीतरी इथे त्यांनी म्हणजे जो अधिकारी आहे ज्यांनी ऑर्डर काढले त्यांनी काय केलं आहे, काहीतरी सेटलमेंट केले, आतल्या अपिलात गेले. कोण, डिपार्टमेंटच अपिलात जाईल या ऑर्डरच्या, डिपार्टमेंटनी काढलेल्या ऑर्डरच्या आगे डिपार्टमेंटच जाईल. तिथे काय होईल, गव्हर्नमेंट ड्यूज वाढतील ना, गव्हर्नमेंट ड्यूज वाढतील. एक काय होऊ शकतं की जर का जो व्यक्ती याच्यावर नोटीस बजावले तो अपिलात गेला तर ड्यूज कमी होऊ शकतात आणि डिपार्टमेंट जर अपिलात गेलं ते ड्यूज वाढू शकतात. म्हणजे जी अमाऊंट फायनल झाली आहे ती कमी जास्त होऊ शकते एवढं सांगायचं मला. ती अमाऊंट जर वाढली अमाऊंट ती, तर त्यामध्ये ॲज गव्हर्नमेंट ड्यूज जेव्हा अमाऊंट का होईल वाढेल, एनी रिकव्हरी प्रोसिडिंग्स इन रिलेशन टू सच गव्हर्नमेंट ड्यूज ॲज are covered by the notice of demand served upon him before the disposal of such appeal, revision or other proceedings without service of any fresh notice. म्हणजे अगोदर समजा याचे 40 लाख होते, 2 करोड झाले तर वेगळी नोटीस काढायची गरज नाही, जी वाढलेली अमाऊंट आहे. विदाउट द सर्व्हिस ऑफ एनी फ्रेश नोटीस ऑफ डिमांड बी कंटिन्यूड फ्रॉम द स्टेज ॲट विच सच प्रोसिडिंग स्टूड इमिजिएटली बिफोर सच डिस्पोजल. इकडे थांबली होती कारवाई ते कंटिन्यू होईल आणि त्याला नोटीस ऑफ डिमांड फॉर्म GST DRC 25 दिला जाईल. नवीन नाही येणार, DRC 07 जे आहे किंवा ते नवीन येणार नाही. त्याला काय दिलं जाईल, वाढीव अमाऊंट जी आहे, सगळी प्रोसेस कंप्लीट झालेली आहे, अप्रुव्हल बिंगट सगळं झालं आहे, तर कोर्टामध्ये कळतं अमाऊंट वाढते किंवा ते जी काय पुढची कारवाई आहे त्यात कळतं की अमाऊंट वाढते. अपील रिव्हिजनमध्ये अमाऊंट जर वाढत असेल तर वाढीव अमाऊंटची नोटीस ही DRC 25 जाईल, नोटीस ऑफ डिमांड. वेअर सच गव्हर्नमेंट ड्यूज आर रिड्यूस इन सच अपील, कमी झाले, जर कमी होऊ शकतात, कमी झाले, इट इज नॉट बी नेसेसरी फॉर कमिशनर टू सर्व अपॉन फ्रेश नोटीस. फ्रेश नोटीस नाही किंवा जिकडे कमिशनर शाल गिव्ह इंटिमेशन ऑफ सच रिडक्शन, हे पण रिडक्शन झाले हे इंटिमेट केले जातील DRC 25. हे इंटिमेशन आहे. मग ह्याच्याकरता रूल 160 इंटिमेशन ऑर नोटीस फॉर द रिडक्शन ऑर एनहान्समेंट ऑफ एनी डिमांड अंडर सेक्शन 84 शॅल बी इश्यूड 25. अगोदरची जी ऑर्डर आहे त्यातली अमाऊंट कमी जास्त झाली तर DRC 25ला काय म्हणतात, आयदर वाढली अमाऊंट तर नोटीस, आणि जर कमी झाली तर मग इंटिमेशन ऑर नोटीस, रिडक्शन किंवा इन्हान्समेंट. DRC 20 इन एनी डिमांड 84 शॅल बी इश्यूड इन तुम्ही जे काय काम करताय ते कुठल्या सेक्शनप्रमाणे करता आणि कुठल्या रूलप्रमाणे करता हे तुम्हाला क्लिअर होईल.
आता इथे आपण ब्रेक घेऊ शकतो ना आपण. आता ब्रेक नंतर आपण हे जे आहे रिकव्हरी, जे मोड्स ऑफ रिकव्हरी आहेत ते आपल्याला बघायचे. थांबूया इथे आपण.